डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई. गणेश घाटाच्या उद्घाटनावरून वादाची ठिणगी. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने. राज्यामधील महायुतीच्या कुरबुरीचे दिल्लीमधील सर्वपक्षीय बैठकीमध्ये पडसाद. अजित पवार यांच्या खासदारांची दांडी. निवडणुकीमुळे बैठकीला गेलो नाही, आधीच कळवल्याची खासदार सुनील तटकरेंची माहिती. एकनाथ खडसेंना भुसावळमधल्या सभेमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा विसर. सभेत म्हणाले, भाजपला मतदान करा. चूक लक्षात आणून दिल्याच्या नंतर तुतारीवर मतदान करण्याचं आवाहन. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची प्रचाराकडे पाठ. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वगळता स्टार प्रचारकांचा निरुत्साह. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चनितल्लांनी देखील प्रचार सभा घ्यायला वेळ नाही. बारामती, फलटण, महाबळेश्वर नगराध्यक्षपदासह काही प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली. 20 डिसेंबरला मतदान. यवतमाळ, दिग्रस, पांढरकवडा, वणी इथली निवडणूकही पुढे जाण्याची शक्यता. पुणे महापालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत शरद पवारांनी आघाडी केल्यास राजीनामा देणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांचा इशारा. कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांच्या प्रचारामध्ये एकनाथ शिंदेंच्या नेत्यांचा सहभाग. नितेश राणे यांची टीका. अन्याय झाल्यावर उठाव होणार असल्याचंही केलं स्पष्ट. ज्या पक्षानं चांगले उमेदवार दिले त्यांनाच निवडून द्या. भोरमधल्या सभेतून अजित पवार यांचा भाजपचे नेते संग्राम थोपटेंवरती अप्रत्यक्ष निशाणा. बुलडाण्यामधल्या सभेतून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवरती हल्लाबोल. काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज, कुणीही बसू नका, नेत्यांना दिला सल्ला. नाशिकमधल्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिककर आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, तर दुपारी हिंदू महासभाही रस्त्यावर उतरणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.